व्हिडिओ जो आहे तो सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. सर्व विद्यार्थी असं मी का म्हणतोय तर सी-ई-टी सेलने काय केलेलं आहे, की त्यांच्या वेबसाईटवर कट ऑफ एक्सप्लोरर नावाचं नवीन एक फीचर आणलेलं आहे, की ज्याचा यूज करून विद्यार्थी, पालक, सर्व विद्यार्थी सर्व विद्यार्थी त्यांना हवी असलेलं कॉलेज, त्यांना हवी असलेली फील्ड, त्यांना हवी असलेली ब्रांच सिलेक्ट करून गेल्या वर्षी त्या विशिष्ट कॉलेजचे, त्या विशिष्ट ब्रांचचे कट ऑफ काय होते ते पाहू शकतात आणि सर्व राउंडचे कट ऑफ पाहू शकतात. म्हणून हा व्हिडिओ जो आहे तो खूप महत्त्वाचा ठरणार आहे. व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा, कारण या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये कॉलेज कट ऑफ एक्सप्लोरर नावाचं फीचर जे सी-ई-टी सेलच्या वेबसाईटवर आत्ताच अपडेट झालेलं आहे, ते कशा रीतीने यूज करायचं हे पाहणार आहोत. नमस्कार, मी साळुंखे सर. साळुंखे सर केमिस्ट्री या यूट्यूब चॅनलवर तुम्ही छान प्रकारे प्रतिसाद देत आहात. अजूनही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझी रिक्वेस्ट आहे, साळुंखे सर केमिस्ट्री यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला माझी पर्सनल काउन्सिलिंग हवी असेल तर हा नंबर मी तुम्हाला दिलेला आहे. या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. कॉल उचलला जात नसेल तर मेसेज करा. व्हॉट्सअप मेसेज केल्यावर मी तुम्हाला रिप्लाय देईन. कॉल कॉल का उचलला जात नसेल, जर मी बिझी असेल तर नक्कीच कॉल उचलला जाणार नाही, पण व्हॉट्सअप मेसेजचा रिप्लाय नक्कीच मी देऊ शकेन. हा जो नंबर आहे 9673420413 या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा, हाय करा, तुमचे पर्सेंटाईल, तुमची कॅटेगरी, तुमचे जे काही नेम आहे हे सेंड केलं तर मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय देईन. पहा, सी-ई-टी सेलच्या वेबसाईटवर हे जे काही कट ऑफ एक्सप्लोरर आलेलं आहे त्याची लिंक पहा. त्याची लिंक आहे cettcell.mahacet.org/cutoff-explorer/ ही जी लिंक आहे ही खूपच महत्त्वाची लिंक आहे. याविषयी मी अगोदरच शॉर्ट व्हिडिओज ओके मी काल लाईव्ह आलेलो कालच मी शॉर्ट व्हिडिओज बनवलेले तर ते तुम्ही पाहिले असतील, पण तरीही मी हा लॉंग व्हिडिओ का बनवलेला आहे, कारण काही विद्यार्थी, काही पालकांना एक्झॅक्ट फिल्टर्स कसे यूज करायचे आहेत पहा. अगोदर तुम्ही डिसाईड केलं पाहिजे. सर्वात प्रथम तुमची कॅटेगरी खूप महत्त्वाची आहे. ही कॅटेगरीज जी आहे ती तुम्हाला तुमच्या हव्या असलेल्या कॉलेजपर्यंत, हव्या असलेल्या ब्रांचपर्यंत पोहोचू शकते. कारण कॅटेगरीचे कट ऑफ रँक जे आहेत ते पर्सेंटाईल आणि रँक वाईज दिलेले आहेत. पहिल्यांदा त्यांनी पर्सेंटाईल आणि रँक अशी सिक्वेन्स लावलेली आहे. पहा इथे कोर्समध्ये जर गेलात तर सर्व कोर्सेस म्हणजे सी-ई-टी सेलच्या वेबसाईटवर ज्या ज्या कोर्सेसची एंट्रन्स एक्झाम घेतली जाते ते सर्व कोर्सेस सी-ई-टी सेलने या कट ऑफ एक्सप्लोररमध्ये दिलेले आहेत. मला माहीत आहे की आपल्याला बी बीटेकचे कट ऑफ एक्सप्लोरर कसे यूज करायचे ते पाहायचं आहे, पण फक्त माझी माझी नजर इथे जेव्हा गेली तेव्हा माझ्या लक्षात आलं की सर्वच कॉलेजचा कट ऑफ डेटा सी-ई-टी सेलने आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे. सर्वच कॉलेजचा म्हणजे महाराष्ट्रातील सी-ई-टी सेल थ्रू ॲडमिशन होणाऱ्या सर्व कॉलेजचा, सर्व ब्रांचेसचा कट ऑफ डेटा जो आहे तो सी-ई-टी सेलने उपलब्ध करून दिलेला आहे. 2722 इन्स्टिट्यूट्स, कॉलेज, युनिव्हर्सिटीजचा डेटा सी-ई-टी सेलने अवेलेबल करून दिलेला आहे. तर नक्कीच हा यूज केला पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याने हा यूज केला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला एक बेस्ट कॉलेज, बेस्ट ब्रांच तुमच्या पर्सेंटाईलनुसार, तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला मिळेल. ओके, पहा इथे इथे आपण आपल्याला कॉलेजचं नाव माहीत असेल, टार्गेटेड कॉलेज, तर इथे डायरेक्ट टाकू शकतो किंवा त्याचा कोड माहीत असेल तर डायरेक्ट टाकू शकतो. ओके, पहा जस्ट मी इथे दाखवेन की इथे CEP जर आपण कॉलेज टाकलं, COEP टाईप केलं तर इथे पहा COEP येतं. ओके, मग इथे आपल्याला कॉलेजचं नाव माहीत असेल तर आपण डायरेक्ट कॉलेजचं नाव टाकू शकतो. जर आपल्याला सपोज कोड माहीत असेल तर कोड टाकू शकतो. ठीक आहे, मी रिसेट करतो. पहा इथे रिसेटचं बटन आहे, मी इथे रिसेट केलेलं आहे. ठीक आहे. आता मला बी बीटेक साठी पाहायचं आहे, तर बी बीटेक
मी सिलेक्ट करतो, ब्रांचेसमध्ये येतो. आपल्याला माहीतच आहे कोणत्या ट्रेंडिंग ब्रांचेस आहेत, त्याच ब्रांचेस टाकतो मी. त्या ट्रेंडिंग ब्रांचेस आहेत कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, ओके, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, ओके, आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. एक ब्रांच अशीच मी, ओके, या 3 ब्रांच घेतो. ठीक आहे. आता इथे डिस्ट्रिक्टमध्ये पहा, सर्व डिस्ट्रिक्ट अहिल्यानगर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, म्हणजे सर्वच, मुंबई सिटी, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ, सर्वच सिटी दिलेल्या आहेत, डिस्ट्रिक्ट दिलेले आहेत, सिटीज दिलेले आहेत. ओके. आता मी इथे डिस्ट्रिक्ट, ऑल डिस्ट्रिक्ट ठेवतो. आणि सपोज मला जर फक्त गव्हर्नमेंट कॉलेज हवे असतील तर मी फक्त गव्हर्नमेंट कॉलेज सिलेक्ट करू शकतो. इन्स्टिट्यूट टाईपमध्ये चेक करा. इथे इन्स्टिट्यूट टाईपमध्ये त्यांनी दिलेलं आहे डीम्ड युनिव्हर्सिटी, गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंट एडेड, अनएडेड आणि युनिव्हर्सिटी. आता जर मी इथे गव्हर्नमेंट सिलेक्ट करतोय आणि गव्हर्नमेंट सिलेक्ट केल्यानंतर इथे पहा कॅटेगरीज. आता माझी कॅटेगरी कोणतीही असू शकते इथे यापैकी, म्हणजे तुमची कॅटेगरी यापैकी कोणतीही असू शकते. EWS, NTB, NTC, NTD, OBC, ओपन, SC, SCBC, ST, VJDT. तर मी एक कॅटेगरी जी आहे ओपन कॅटेगरी किंवा OBC कॅटेगरी, कोणती एक कॅटेगरी अशी चॉईस केली. ओके. आता इथे ऑलराऊंड्स, मी इथे ऑलराऊंड्स ठेवलेले आहेत. मला जर फक्त कॅप 1चा कट ऑफ डेटा बघायचा असेल तर कॅप 1वर मी क्लिक करेन. ऑल कॅप 4चा बघायचं असेल तर कॅप 4चा डेटा सिलेक्ट करेन. मला सर्वच्या सर्व कॅप राऊंडचा डेटा चेक करायचा असेल तर मी ऑल राऊंड सिलेक्ट करेन. इथे सीट मी जनरल सिलेक्ट करतो. पहा, मी OBC जनरल सिलेक्ट केलं आहे, मी ओपन जनरल सिलेक्ट करू शकतो. ओके. पहा इथे सीट टाईप. आता इथे काही विद्यार्थी पहा इथे जेव्हा मी कॅटेगरी टाकलेली तेव्हा EWS, NTB, NTC, NTD, OBC, ओपन, SC, SCBC, ST आणि VJDT आलेली, पण PWD, ओके, कॅटेगरी आली नव्हती. डिफेन्स कॅटेगरी आली नव्हती. ऑर्फन कॅटेगरी आली नव्हती. ती पुढे आहे. पहा इथे ते कॅटेगरीज आहेत. पहा, ऑल इंडिया डिफेन्स, EWS होम युनिव्हर्सिटी, मायनॉरिटी, ऑर्फन कॅटेगरी, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी, PWD स्टेट लेवल आणि TFWS, अशा रीतीने. ओके. आता इथे मी कॅटेगरी जी आहे ती स्टेट लेवल टाकतो इथे, कारण मी इथे मेन कॅटेगरी कोणती सिलेक्ट केलेली आहे, OBC जनरल, आणि स्टेट लेवलच्या सीटसाठी मला चेक करायचे आहेत ऑल 4 कॅप राऊंडचे डेटा. ठीक आहे. आता पहा इथे गव्हर्नमेंट टाकलेलं आहे. ऑल डिस्ट्रिक्ट, तीन ब्रांचेस आपण सिलेक्ट केलेला, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आणि IT. तर इथे 4 इन्स्टिट्यूट्स आलेले आहेत. पहा, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग छत्रपती संभाजीनगर, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जळगाव, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड. अशा या 4 कॉलेजचे कट ऑफ आलेले आहेत. आणि आपल्याला हे कट ऑफ कसे पाहायचे ते पण पहा. इथे पहा, आता गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणत्या ब्रांचेस आहेत, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आणि IT. तर त्याचे कट ऑफ जे आहेत ते आपण पाहू शकतो. इथे पहा, राऊंड 1चा कट ऑफ आलाय, राऊंड 2चा कट ऑफ आलाय, राऊंड 3 आणि राऊंड 4 डॅश आहेत, म्हणजे इथे त्या सीट्स कंप्लीट झाल्या असतील. इथे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये चेक करा, IT राऊंड 1, राऊंड 2, इथे डॅश डॅश आहे. राऊंड 3 आणि राऊंड 4चे कट ऑफ दिलेले आहेत. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती चेक करा इथे डेटा. हा, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग राऊंड 1चा कट ऑफ आहे, राऊंड 2, राऊंड 3ला सीट खाली नसेल, राऊंड 4चा कट ऑफ कमी आला, 96.96 होता तो 96.77 गेला. मीन्स अशा प्रकारे आपल्याला एखाद्या कॉलेजविषयी, एखाद्या ब्रांचविषयी कट ऑफ कॅप 1 पासून कॅप 4 पर्यंत कशा रीतीने चेंज झालेत हे बघता येतं. आता इथे सपोज गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जळगाव आहे, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड आहे. मला चेक करायचे आहेत ITचे कट ऑफ, कराड गव्हर्नमेंटचे. तर इथे पहा, राऊंड 2, राऊंड 3, राऊंड 4 असे कट ऑफ दिलेले आहेत. राऊंड 1चा कट ऑफ इथे आलेला नाहीये. ओके. आत्तापर्यंतचे ह्या चॅनेलवर असलेले सर्वच्या सर्व व्हिडिओ मोस्टली
पहा इथे SPCE कॉलेजपर्यंत जे काही व्हिडिओज मी बनवलेले आहेत ते गेल्या वर्षीच्या कट ऑफच्या ज्या PDF होत्या, कॅप 1 ची होती, कॅप 2 ची होती, कॅप 3, कॅप 4 मी ते व्हिडिओ पुढे बनवणारच होतो. पण CET सेलने ते काम आता खूपच सोपं केलेलं आहे विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी, माझ्यासारख्या काउन्सिलर शिक्षकांसाठीही सुद्धा हे खूप हेल्पफुल राहणार आहे. आता सपोज मला यामध्ये इथे गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये गव्हर्नमेंट एडेड हवं आहे. ओके. तर गव्हर्नमेंट एडेड इथे मी जसा फिल्टर करेन तशा प्रकारे मला इथे आता हे 3 गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आलेले आहेत. पहा इथे श्री गोविंद सिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नांदेड, वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट VGTI माटुंगा मुंबई आणि वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली. आणि जेव्हा मी एखाद्या विशिष्ट कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग तेव्हा राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3, राऊंड 4 मला असा एक अंदाज येतो की 95.98, 95.95, 95.99 पहा इथे 95.98 कट ऑफ कमी झाला आणि पुन्हा कट ऑफ वाढला, पुन्हा इथे कमी झालाय. मीन्स अशा रीतीने मला माझी कॉलेज लिस्ट बनवताना एक स्ट्रॅटेजिक ॲडव्हान्समेंट म्हणजे एक प्रकारे ॲडव्हान्स हेल्प मिळते. इथे वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल VGTI मध्ये चेक करा. इथे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पाहण्याचे कट ऑफ पाहिजेत. राऊंड 1, राऊंड 2 आणि राऊंड 3. राऊंड 1, राऊंड 2 मध्येच ती सीट ब्लॉक झालेल्या आहेत. म्हणजे त्या स्टुडंटनी ॲडमिशन्स घेतलेले आहे. आता सपोज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बघायचं असेल, राऊंड 1 डॅश आहे, राऊंड 2 आणि राऊंड 3 इथे पहा. अशा रीतीने वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आता राऊंड 1 मध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं ॲडमिशन झालं नसेल का? तर झालं असेल, पण तिथे काहीतरी थोडंसं तो डेटा जो आहे CET सेलने नुकताच अपडेट केलेला आहे. आता तो कंप्लीट अपडेट होईल तेव्हा सर्वच कंप्लीट डेटा आपल्यासमोर येईल. आता इथे जेव्हा वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जेव्हा चेक करतोय तेव्हा पहा कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग जसं आपण क्लिक करतोय आता एक अंदाज येतो 99.21, 99.25, 99.17, 99.15 अशा रीतीने 2125 मीन्स अगोदर कट ऑफ काय होता? कमी होता, तो वाढला. त्यानंतर पहा पुन्हा कमी झालाय, नंतर कमी झाला. अशा रीतीने मीन्स एक प्रकारे एका विशिष्ट कॉलेजची विशिष्ट ब्रांच जर आपण घेतली तर त्या कॉलेजमध्ये आपल्या कॅटेगरीसाठी कशा रीतीने कट ऑफ कमी जास्त झालेले आहेत हे आपल्याला कळून येईल. ओके. अशा रीतीने आता इथे जे काही परम्युटेशन कॉम्बिनेशन्स आहेत म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ एक्सप्लोरिंग दिस कट ऑफ एक्सप्लोरर ह्या खूपच जास्त प्रोबॅबिलिटीजच्या आहेत. कारण फिल्टर्स त्यांनी एवढे दिलेले आहेत. या फिल्टर्सनुसार आपण जर चेक करत गेलो तर वेगवेगळ्या लिस्ट येणार आहेत आणि हा डेटा CET सेलने खरोखरच विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पालकांसाठी शिक्षकांसाठी देऊन खूपच छान काम केलेलं आहे CET सेलने. मी त्यांचं अभिनंदन